बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का काल लागला. पण आज भाऊच्या या धक्क्यावरती नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर काल रितेश भाऊनी निक्कीची चांगली शाळा घेतली, पण रितेश भाऊंची स्टाईल किती लयभारी असली तरी सुद्धा मांजरेकरांच्या पठडीला मॅच करणारी नव्हती. डायलॉग्स तगडे होते पण स्क्रिप्टेड वाटले. मांजरेकरांसारखी स्पॉन्टेनिटी कुठेतरी मिसिंग होती. बाकी नो ऑफेन्स, नव्या गोष्टी पचायला तसा वेळच लागतो, पण पहिल्याची बातच निराळी असते. तर आज बिग बॉसमध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा होणार आहे, पण रितेश भाऊ सदस्यांना आमने सामने उभं करणार आहेत आणि घरातले लोक एकमेकांबद्दलचं मनातलं सगळं विष ओकणार आहेत. घरातील सदस्यांना फ्रेंडशिप डेचे खास लॉकेट एकमेकांना घालायचे आहेत, पण या लॉकेटवर लावलेत भलतेच टॅग: भित्रा मित्र, दगाबाज मित्र, खोटारडा मित्र, बालिश मित्र, डबल ढोलकी मित्र. आता असं लॉकेट गळ्यात पडल्यावर मित्राचा शत्रू व्हायला आणि घराचं रणांगण व्हायला कितीसा वेळ लागतोय. असंच एक भांडण योगिता आणि छोटा पुढारी यांच्यामध्ये झुंकताना दिसणार आहे, कारण योगिता घनश्यामला डबल ढोलकी हे लॉकेट घालणार आहे. पडली की नाही ठिणगी? आता पुढे पाहूया. रितेश भाऊ जान्हवीला सगळा राग काढण्याचा टास्क देणार आहेत, ज्यात ती मडकी फोडून आर्यावरचा सगळा राग काढणार आहे. स्वतःला शाणी समजते, ही एकटी शाणी आणि बाकीचे सर्व मूर्ख. हिला आम्ही सेफ केलं आणि हिने आमच्यासोबतच गेम केला. पहिल्या दिवशी हिचे अश्रू कोणी पुसलेले? मी पुसलेले. रडत रडत ही कोणाकडे आलेली? माझ्याकडे आलेली. पण काय केलं? धोका दिला. हे आणि असं बरंच काही जान्हवी बरळत आर्याच्या नावाने रागात मडकी फोडणार आहे आणि तिचा हा उद्रेक बघून रितेश देशमुख सुद्धा अवाक होणार आहेत. बाकी आर्या आणि जान्हवीचं प्रकरण पाहता तुम्हाला कोणाची बाजू पटते? बाकी आज कोकण हार्टेड गर्ल अंकिता, योगिता चव्हाण, धनंजय पवार आणि पुरुषोत्तम पाटील यांच्यापैकी कोणीतरी एक या घराचा निरोप घेणार आहे. हां, दरवेळी पहिला आठवडा म्हणून नॉमिनेशन आयत्या वेळी कॅन्सल केलं जातं, पण यावेळी असं घडणार नाही आहे. खरंच नॉमिनेशन होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आज कोण घराबाहेर जाईल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.